विभागाने व्यक्त केला आहे। तहलकाचा माजी संपादक तरुण तेजपालला लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय दिला। न्यायालयाने सकाळी सत्र न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करत त्याला दोषी ठरवलं होतं। त्यानंतर दुपारी ही शिक्षा सुनावण्यात आली। भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली तेजपालला दोषी ठरवण्यात आलं आहे। यामध्ये पदाचा गैरवापर करून अत्याचार करणं, लैंगिक छळ आणि विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे। नोव्हेंबर 2013 मध्ये गोव्यातल्या एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपालने लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्या कनिष्ठ महिला सहकाऱ्याने केला होता। 2021 मध्ये सत्र न्यायालयाने त्याला निर्दोष सोडलं होतं, पण गोवा सरकारने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। अखेर उच्च न्यायालयाने तेजपालला दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावली।